आता काय झालंय, बिकॉज ऑफ सोशल मीडिया आपण म्हणतो तसं चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईटही आहेत, पण आपण त्या चांगल्या घेतल्या पाहिजे. तसं सोशल मीडियावरती पण बऱ्याच प्रमाणामध्ये फिटनेस, वेलनेस, हेल्थ, एक्सरसाइजेस, वेगवेगळ्या योगा या सगळ्या गोष्टी खूप अवेलेबल झालेल्या आहेत. तर एक माइंडफुल आयुष्य आपण जगलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही अजिबातच वडापाव, समोसा पाव, मिसळ, पावभाजी ह्या सगळ्या गोष्टी खाऊच नका आणि फक्त सॅलेड्स खा, आणि असं नाहीये. आयुष्य आहे, आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे, सगळं केलं पाहिजे, पण लिमिटमध्ये करूया. आणि तेच आय थिंक मी कुठेतरी पहिल्यापासून फॉलो केलेलं आहे. सोनालीला डोळे लागले होते केकची. अच्छा. त्याच्यानंतर आदिती सारंगधर, तिला डोळे लागले होते बिअरचे. अरे बापरे. मला डोळे लागले होते काजू कतली खाण्याचे. आता तुला कसले डोळे लागले होते सांग. मला ना मी भेटायला गेले मीटिंगला आणि मला तिथे कळलं की ती व्यक्ती म्हणाली की ओके असं असं आहे, असं असं आहे, आणि द डिरेक्टर इज सिटिंग इनसाइड, कॅन वी गो. आणि मला तिथेच जरा शंकेची पाल चुकचुकली की अरे बापरे, आता तिकडे मी जाऊन का गप्पा मारू, आतल्या रूम मध्ये जाऊन का मी स्टोरीसाठी ऐकू किंवा काय वगैरे. तर ते मला ते थोडंसं, प्रत्येक मुलीला ना एक सिक्स सेन्स मिळतोच. तर तिथे मला ती अशी हे झाली की नाही इथे काहीतरी रॉंग आहे. आणि मी लिटरली त्यांना म्हटलं एक मिनिट, मी जस्ट आले, मला फोन आलाय, असं करून मी तिकडनं गेले. ती मी गेले, शूटिंग सुरू होणार, लुक टेस्ट झालेली, एव्हरीथिंग वॉज लॉक. फक्त मला जाऊन सही करायची होती कॉन्ट्रॅक्टवरती, जी मी आउट ऑफ बॉम्बे होते आणि मी परत येऊन ते करणार होते. आणि नंतर 2 दिवसांनी शूट सुरू होणार होतं. हे सगळं चालू होतं आणि मी जयपूरमध्ये होते. आणि मी जयपूरवरनं जशी ऑन द वे होते, मला फोन कॉल आला की सॉरी, आपण ते करत नाही आहोत, कारण की दे हॅड रिप्लेस समबडी. त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी घेतलं होतं. आणि मला ना, आणि माझा वाढदिवस होता त्या दिवशी, तर मला ते इतकं लागलं होतं की कुठली सिरियल होती का? सिरियल होती, सिरियल, प्रॉपर सिरियल, जी आतापर्यंत चालू. नाव घेऊ शकतेस, त्या व्यक्तीचं नाव नको घेऊ. आई कुठे काय करते. तुला आता चित्रपट निर्मिती आणि अभिनय याच्यापैकी काय आवडेल? म्हणजे कशात स्थिर व्हायला आवडेल, की चित्रपट निर्मिती का अभिनय? बापरे, फर्स्ट लव्ह इज फर्स्ट लव्ह. फर्स्ट लव्ह इज फर्स्ट लव्ह. त्यामुळे मला ऍक्टिंग, येस, अभिनय मला कायमच करायला आवडेल. आणि मला ते ना एक ऍक्च्युली बरं झालं, मला आता आठवलं की ते मला एक आता आजकाल जाणवतंय, ते मी मगाशी पण तुम्हाला म्हणत होते की दुःख, की प्रोड्युसर झाल्यानंतर ना, माझ्या आणखीन 1-2 मैत्रिणी आहेत ज्या प्रोड्युसर झाल्यात, त्यांच्याशी पण माझं सेमच बोलणं झालं की लोकांना असं वाटायला लागतं आता ही तर काय काम करणार नाही. पण असं नाहीये, आम्हालाही काम करा. सो वॉट की आम्ही दुसऱ्या एका क्षेत्रामध्ये जातोय किंवा दुसरं काही प्रोड्युसर म्हणून येतोय, आम्हालाही काम करायला आवडेल. पण तो एक असा एक नोशन होऊन जाते की अच्छा, आता हे प्रोड्युसर झालेत, म्हणजे आता हे काम ऍक्टिंग करणार नाही, किंवा आता हे खूपच पैसे एक्सपेक्ट करत असतील. जसं माझ्या बाबतीत ना खूप झालं मध्यंतरीच्या काळात की लोकांना असं वाटायला लागलं, स्पेशली लग्न झाल्यानंतर वगैरे, की आता ही काम करणार नाही. लग्न झालंय, आता मूल झालंय, आणि नाउ शी इज वेल टू डू, किंवा केलं तरीही खूप पैसे मागेल वगैरे. पण असं काहीच नव्हतं. पण ती लोक स्वतःच एक समज करून घेतात. सो ते लोकांचा समज झाला की बहुतेक मी आता प्रोड्युसर झाले तर मी करणार नाही, किंवा काही काही जण येतातच या उद्देशाने की ओके तुम्ही फायनान्स कराल का, मग आपण तुम्हाला ह्याच्यामध्ये कास्ट करू. सो एक कुठेतरी विचित्रपणा असा तो आलाय, विच आय एम ट्राईंग टू फिगर आउट की ह्याला कसं टॅकल करायचंय. पण येस, मला ऍक्टिंग करायला कायमच आवडेल. मग ते नाटक असू देत, सिरियल असू देत, ऍड असू देत, फिल्म असू देत, वेबसिरीज असू देत, काही असू देत. पण स्वतःला काय आवडेल, चित्रपट का सिरियल, म्हणजे ऍक्टिंग करायला? ऍक्च्युली हा खरंच खूप कठीण प्रश्न आहे, कारण की चूज करायचं असं माध्यम, तर मी असं म्हणेन, जर काय मला कायम जास्तीत जास्त लोकांच्या स्पर्णात राहायचं असेल आणि एक दिवसही माझा विचार करणं सोडू द्यायचं नसेल लोकांना, तर सिरियल. आणि इफ आय एम ओके की मी काही मोजके फिल्म्स करायच्या, आणि मग कारण फिल्म्सच्या बाबतीत नाही म्हटलं तरी थोडीशी मेमरी थोडी वीक व्हायला लागते नंतर. सिरियल तुम्ही घराघरामध्ये कायम दिसत असता, सतत दिसत असता. परंतु आता बघ, सिरियल जोपर्यंत चालू असते तोपर्यंत त्यातले सगळे आर्टिस्ट सगळ्यांना माहिती असतात. पण 1-2 वर्षांतर त्या जागी नवीन सिरियल आली की लोकांची मेमरी गेली. करेक्ट. सो म्हणूनच त्यावेळेला कुठले आर्टिस्ट नवीन आहेत ते लक्षात राहतात. 100%. आता कित्येक जुन्या सिरियल आहेत, त्यात इतके सुंदर सुंदर ऍक्टर होते,
आता त्यांची आपल्याला काही नावं पण आठवत नाहीत किंवा पुन्हा ते कुठल्या दुसऱ्या सिरियल मध्ये आपल्याला दिसलेही नाहीत. करेक्ट करेक्ट. बऱ्याच चित्रपटातले आर्टिस्ट तुला वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर सिनेमा हे त्याच्यातून दिसत असतातच. आय नो, पण तरी पण ज्या टार्गेटेड ऑडियन्स आहे ना, आता बायका आहेत किंवा मुली आहेत, हे सगळेजण आय थिंक सिरियल्स किंवा आपल्या जुन्या म्हणजे आजी म्हणा किंवा आपल्या काकी मावशा, या सगळेजणी सिरियलला जास्त बघतात. म्हणजे त्यांच्यासाठी थिएटरला जाणं, थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करणं, अगदीच ती टीव्हीवरती फिल्म आली तर गोष्ट वेगळी आहे, पण ती त्याला थोडी गंमत सांगते. माझी आई आता नाहीये ती, पण वय वर्ष 86 आणि गेल्यावरती मला ती सांगायची, अगं ही ह्याच्याबरोबर पळून गेली, ती ह्या सिरियल मध्ये, आता बघ ह्या सिरियल मध्ये येते, त्याच्यात हे काम करते. म्हणजे आता तू म्हणाली आजी वगैरे, त्याच्यावर की त्या लोकांना बारीक बारीक आपल्याला माहित नसतं तेवढं सगळं माहिती, ते खूप कनेक्ट होतात, ते कनेक्ट होतात. ती अगं तिच्या मुलाचं लग्न झालं, ती आता बाळण झाली, तिला मुलगी झाली, फुल डिटेल बातम्या मला म्हणजे खूपच. आणि ते एक ना असं एक नातं छान निर्माण होतं. त्यामुळे कुठेही तुम्ही त्यांना भेटलात तुमच्या फॅन्सना तर ते तुम्हाला सांगतात की अरे तू ते असं केलंस ना, मला आवडलं किंवा मला नाही आवडलं, आणि ते एक छान बॉन्ड निर्माण होतं, जे आय थिंक फिल्मच्या बाबतीत होत नाही. ऑफकोर्स कोणत्याही कलाकाराला फिल्म इज फिल्म, सिनेमॅटिक एक्सपिरियन्स इज ऑलवेज ऍज अन ऍक्टर तुम्हाला वाटतं की बिग स्क्रीन, मोठ्या स्क्रीनवरती तुम्ही दिसता, पण जर काय बरेच खोटं खोटं वाटतं असं मला. थोडं ओव्हर द टॉप करायला लागतं, करावं लागतं आजकाल. आणि आपण ते अंड पहिले की कोंबडी पहिले तसं येते की लोक म्हणतात की अरे तुम्ही जास्त किती सिरियल मध्ये ते 3 वेळा शॉर्ट्स दाखवतात, क्या यु नो ओव्हर द टॉप, पण लोकांना तेच आवडतंय. मग कंप्लेंटही तीच आहे, पण आवडतंही चालतंही तेच आहे, टीआरपी त्याला जास्त आहे. आपल्या घरात जे चालतं तेच आपण तिकडे दाखवतेस. एक्झॅक्टली. त्यामुळे ते आपण बनवू शकत नाही की नक्की काय करायचं बा, हे बंद केलं तर त्या सिरियलना टीआरपी नसतो, ते केलं तर त्या सिरियलना टीआरपी असतो. सो इट्स लाईक अंड आणि कोंबडीच ते हे आहे की ठीक आहे, जे चालतंय ना मग ते चालू द्या, लोकांना जे आवडतंय ते द्या. मग आता पुढे परत चित्रपट निर्मितीमध्ये येणार आहेस की नाही? येस, ऑफकोर्स करायचं तर आहेच. वेगवेगळ्या विषयांची आता म्हणजे स्टोरीजचं रीडिंग चालू आहे, आणि ज्या चुका आधी केलेल्या आहेत त्या न करणं आणि नवीन चुका कमी करणं हा प्रयत्न असणार आहे. कारण वेगळा विषय, वेगळा चित्रपट म्हणजे अनुभव पण वेगळेच असणार 100%. आणि काय म्हणतात ना, एकदा ठेच लागली तर आपण पुढे चालायचं नाही असं पण करू शकत नाही ना, त्याच्यामधनं शिकतो आणि तसं पुढे वागतो. तर तसंच आता मी अजून जास्त प्रकारे त्यामध्ये माहिती घेईन, अजून जास्त प्रकारे त्याच्यामध्ये रिसर्च करेन, आणि एक छान काहीतरी प्रोडक्ट परत यावं ह्याची नक्कीच मी आशा करेन. कारण मला करायचं आहे, पहिल्यापासून ते स्वप्न आहे. आणि छान जसं मायलेक मी एक वेगळा सब्जेक्ट घेऊन फिल्म आलेले होते, तसंच मध्ये फिल्म असेल किंवा सिरियल असेल किंवा वेब सिरीज असेल, त्याच्यासाठी मी कुठचं असं एक बाइंडिंग ठेवलेलं नाहीये. दारो ओपन आहे, जे काही छान येईल ते घेऊया आणि वाटचाल चालू ठेवूया. छान. आता मला एक सांग, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटलं की तू स्वतःला इतकं छान मेंटेन केलेलं आहे, तर त्याचं रहस्य काय? तू तुझ्या फिटनेससाठी काय करते आणि आजच्या नवीन पिढीला काय सांग, म्हणजे तू पण नवीन पिढीचीच आहे. नाही एवढं नाही. तर तुला काय सांगायचंय की आजची जी अगदी तरुण 17-18 वर्षाची पिढी नवीन जी आता तयार होते, तर त्यांच्यासाठी तुला काय सांगावं सर फिटनेससाठी? मला असं वाटतं की तुम्हाला ना ते आतूनच वाटलं पाहिजे. कोणी तुम्हाला सांगतंय, जबरदस्ती करतंय म्हणून ते कधीच होणार नाही. म्हणजे मीही तसं केलं नसतं जेव्हा मी त्या वयात होते तेव्हा. पण आता काय झालंय, बिकॉज ऑफ सोशल मीडिया, आपण म्हणतो तसं चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईटही आहेत, पण आपण त्या चांगल्या घेतल्या पाहिजे. तसं सोशल मीडियावरती पण बऱ्याच प्रमाणामध्ये फिटनेस, वेलनेस, हेल्थ, एक्सरसाइजेस, वेगवेगळ्या योगा, या सगळ्या गोष्टी खूप अवेलेबल झालेल्या आहेत. तर एक माइंडफुल आयुष्य आपण जगलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही अजिबातच वडापाव, समोसा पाव, मिसळ, पावभाजी ह्या सगळ्या गोष्टी खाऊच नका आणि फक्त सॅलेड्स खा, आणि असं नाहीये. आयुष्य आहे, आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे, सगळं केलं पाहिजे, पण लिमिटमध्ये करूया. आणि तेच आय थिंक मी कुठेतरी पहिल्यापासून फॉलो केलेलं आहे की मी जरी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीही मी फिटनेसमध्ये म्हणाल तर मी एरोबिक्स करत होते, ऑन अँड ऑफ करत होते. आणि खरा माझा फिटनेस सुरू झाला तो माझ्या मुलीच्या जन्मानंतर. ऍक्च्युली जन्मानंतर नाही, मी प्रेग्नेंट होते तेव्हापासून.
तेव्हा मला ती जबाबदारीची जाणीव निर्माण झाली की आता आपण आपली काळजी घेतली पाहिजे. तेव्हा मी योगा सुरू केला आणि तेव्हापासून जी योगा जर्नी सुरू झाली ती आतापर्यंत आहे. सो मी काही झालं तरी माझा रोज 1 तास व्यायाम असतोच. मग ते स्ट्रेंथनिंग असो, माझे आता मी एक 40 नंतर जिम मध्ये जाणं सुरू केलंय, कारण की तुम्हाला थोडंसं आफ्टर अ सर्टन एज यू नीड दॅट स्ट्रेंथ ट्रेनिंग फॉर युअर बोन्स अँड एव्हरीथिंग. सो ते केलं पाहिजे आणि मी ते रोज आयदर ते किंवा योगा याच्यामध्ये शफल करत असते. आणि माझ्या तोंडावरती अजिबात बंधन नाहीये. मला प्रचंड खायला आवडतं. मी कमाल फूडी आहे. मग ते गोड, तिखट, आंबट सगळ्या प्रकारचं. आणि मग त्याकरता मला ते मेंटेन करण्यासाठी व्यायाम हा मस्ट आहे. त्यामुळे मग मला ती फिकीर नसते की मग मी कितीही खाऊ शकते. आज मी जर का अगदी भरपेट दुपारी पण खाल्लंय, रात्री पण खाल्लंय, तर मग मी उद्या थोडंसं उपवासच केला किंवा थोडं लंघन केलं. असं एक बॅलन्स आपण करू शकतो. तर मला ह्या पिढीला हेच सांगायचंय की आता ना खूप गोष्टींमध्ये भेसळ आणि ह्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट, पोल्युशन बिंग मेन रिझन. ऑल्सो ज्या गोष्टी आपण पॅक फूड वगैरे घेतो त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे वेगवेगळे केमिकल्स आणि गोष्टी वाढलेल्या आहेत कम्पेअर टू आवर टाइम. तर ते थोडंसं माइंडफुल होणं गरजेचं आहे, कारण की आत्ता तुम्हाला ते जाणवणार नाही, पण आफ्टर अ सर्टन एज ते एजिंग प्रोसेस लवकर सुरू होईल, जी कदाचित आपल्या जनरेशनमध्ये थोडं लेट ते ह्या लोकांमध्ये ते प्रॉब्लेम्स लवकर दिसायला सुरुवात होईल. तर ते जर नको असेल तर मजा करा, पण थोडंसं लक्ष देऊन, थोडंसं भान ठेवून ते करा. असं मी माझ्या लेकीलाही सांगते. ती आता 16 वर्षाची आहे, तर तिलाही मी तेच सांगते की तुला खायचंय ना ह्या सगळ्या गोष्टी, तुला चिप्स खायचेत वगैरे, पण तू एक ठरव की तुला सकाळचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर व्यवस्थित छान खायचंय, भाजी, फळं वगैरे हे सगळं, आणि आधेमध्ये तुला खायचंय तर तू खा, बट डोंट ओव्हरबोर्ड नको करूस की सगळं सततच जंकच खायचंय. आय थिंक दॅट इज व्हॉट दे नीड टू डू. सोनाली नावाचं आणि चित्रपट सृष्टीचं काहीतरी, तू किती सोनाली बघ. सोनाली नावातच सगळ्या ना, सोनाली म्हणजे गोल्ड, सोन्यासारखं, सोन्यासारख्या मुली असतात. तर मला सांग, तुला कधी ह्या सगळ्या सोनाली नावाचा किंवा कधी जरी मिसअंडरस्टँडिंग असं काही झालंय का? मी जेव्हा आले इंडस्ट्रीमध्ये तेव्हा अजून एक सोनाली, करेक्ट. सो ते तेव्हा सोनाली कुलकर्णी होती. आता सिनियर का ज्युनियर? तेव्हा तर सिनियरच होती ऑफकोर्स. आता ते ज्युनियर आणि सिनियर असं सुरू झालंय, आणि विच इज व्हेरी सॅड की ज्युनियर आणि सिनियर असा प्रकार. पण मी जेव्हा आले तेव्हा फक्त सोनाली कुलकर्णी हीच होती, आणि माझ्यासाठी शी वॉज लाईक, मला अजूनही आठवतंय की मी दीनानाथला प्रयोग बघायला गेले होते, आणि तेव्हा ती मला ना वॉशरूम, सोनाली जेव्हा इथे आली होती सिनियर सोनाली कुलकर्णी, त्याला तुझ्याबद्दल बरंच काय काय बोलली. अरे बापरे, दाखवणार आहे ते तुला. अरे जरा दाखवते ना. काही मैत्रिणी का स्पेशल वाटतात मला, तर सोनालीची मुलगी जी आहे सनाया, ती कावेरीपेक्षा जरा मोठी आहे, आणि मी, सोनाली, शारिवा, आम्ही जरा एका भागात राहत होतो आणि प्ले डेट्सना वगैरे जायचो. सोनाली खरे दरवर्षी सोनालीला लहान झालेले 1-2 ड्रेसेस, 1-2 गोष्टी माझ्यासाठी ठेवते, आणि मग मी त्या कावेरीसाठी वापरते, आणि कावेरीला सांगून वापरते की हे सनाया ताईंनी वापरलेलं आहे आणि तुला गिफ्ट आलंय. तर मला खूप महत्वाच्या वाटतात या गोष्टी, कारण आपल्या सगळ्यांकडे पैसे आहेत, हो, पण सोनाली जे आठवणींनी माझ्यासाठी किंवा कावेरीसाठी म्हणून करते हे मला फार महत्वाचं वाटतं. तर तसं सोनाली माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ती ही मूल्य जपते. बापरे, हे खूपच काय काय छान बोललेली आहे, आणि इट्स सुखद धक्का माझ्यासाठी. पण आय ऑलवेज लाईक्ड हर. तर मी मगाशी जर सांगत होते की मी तिला अशी वॉशरूमच्या बाहेर भेटले त्या नाट्यगृहात, आणि मी आय वॉज इन ऑ की माझं असं झालं, आणि तेव्हा तिचं तर दिल चाहता है वगैरे त्या फिल्मचं झालेलं होतं, आणि आय वॉज लाईक, बट शी वॉज सो सिम्पल, सो साधी. म्हणजे माझं असं झालं, अरे ही बॉलिवूडमध्ये फिल्म करून आलेली आहे, बट एक साधारण आपल्याला असं वाटतं ना, बट ती कम्प्लिटली मातीतली, कम्प्लिटली साधी आणि छान बोलली वगैरे. सो ती एक सोनाली म्हणूनच मला माहिती होती. आणि मग नंतर मला कळलं की अरे सोनाली पंडित नावाची पण अभिनेत्री आहे. पण त्यावेळेस ना मला असं वाटतं एवढा फार गोंधळ नाही व्हायचा.
आता जरा काय म्हणतात ना, हॅशटॅग आणि @ आणि या सगळ्या गोष्टी आल्यानंतर ती खूप कन्फ्युजन व्हायला लागले. सो त्यामुळे मला असं पर्सनली खूप, पण एक गोष्ट आहे, बऱ्याच वेळेला सोनाली कुलकर्णी आणि सोनाली खरे ह्याच्यामध्ये लोक का गोंधळ करायचे, तर मी ते सोनालीला पण कुलकर्णींना पण म्हटलेलं होतं की त्यांना असं वाटायचं का कोणास ठाऊ की मी आणि ती थोडा जरा सिमिलर दिसतो, जे मलाही अजून कळलं नाहीये की का असं तेव्हा म्हणायचे, पण असं वाटायचं. त्यामुळे ते पटकन मला म्हणायचे सोनाली कुलकर्णींना, तर मी म्हणायचं नाही मी सोनाली खरे. पण फार असं नाही झालेलं होतं ते, कारण आडनाव तरी ऍटलिस्ट आमचं सेम नव्हतं. सो त्या ह्याने मी जरा वाचले की मी खरे असल्यामुळे थोडंसं वाचले. आणि तेव्हा एवढी बुद्धीही नव्हती, तेवढं लक्षातही आलं नाही की सोनाली बेंद्रे पण होती. हा, ती बॉलिवूडमध्ये होती, त्यामुळे पण येस, त्यामुळे कुठेतरी असं वाटायचं की हा सोनालीचं लकी नेम, जाऊ दे ना, ठेवूया सोनाली नाव. आणि एवढा विचारही आला नाही की नाव चेंज केलं पाहिजे का, असं जसं मी म्हटलं की त्यावेळेस खूप असं गायडन्स. पण हिंदीत मात्र अनेकांनी सारखं नाव होतं ना, आडनावं वेगळी होती, तरी पहिली नावं जरी सारखी होती तरी सुद्धा त्यांनी नावं चेंज केली. करेक्ट, मी तेच म्हणते की ते ज्ञान मला नव्हतं किंवा मला कोणी तसं गाईडही केलं नाही की सांगितलं नाही की यु नो व्हॉट, तू असं नको करूस, ऑलरेडी सोनाली आहे तर तू वेगळं नाव घे. आणि मी खरंच, मला काहीच प्रॉब्लेम, मी घेतलंही असतं नाव, कारण की छान आहे ना, आपल्याला एक वेगळी आयडेंटिटी मिळते, एका आयुष्यामध्ये 2 नावं मिळतात आपल्याला. पण ते नाही डोक्यात आलं, आणि बाय द टाइम मी रिअलाइज तोपर्यंत ऑलरेडी नाव एस्टॅब्लिश झालेलं होतं. तर मग त्यामुळे तो मी कधी असा विचार केला नाही की नाव आता चेंज करू. तुला कधी त्रास झाला नाही? नाही, मला कधीच त्रास झाला नाही. आय वुड से की बिकॉज सोनाली कुलकर्णीचं स्थान ऑलरेडी इतकं मोठं होतं की मला नाही वाटत की त्याचा मला कधी त्रास झाला किंवा तिला माझ्यामुळे काही त्रास झाला, कारण तिने ऑलरेडी तिचं स्वतःचं एक बनवलेलं होतं स्थान. आणि आता ती जे काय एवढं छान बोललीये, बापरे, इट्स खूपच. आणि तुमच्या दोघींमध्ये छान एक बॉन्ड तयार झाला. म्हणजे मी आणि तिने ना कधी काम एकत्र कधीच केलं नाहीये, पण आम्ही असंच कॉमन फ्रेंड्सच्या थ्रू एकमेकींना घरी भेटलेलो आहोत, आणि एक समहाऊ ते एक बॉन्डिंग झालं. समहाऊ कधी कधी आपले वाईब्स मॅच होतात ना, तसं तिच्याबरोबर झालं की तिची पण ती मोकळी, तिचा जसं मी म्हटलं साधेपणा, ओपन होऊन पटकन बोलणं, ते मला खूप आवडलं होतं. आणि मग तिची मुलगी माझ्या मुलीपेक्षा लहान आहे, त्यामुळे मी तिला असं फार लोकांना आवडतंच असं नाही की म्हणजे जसं आपण आपल्या लहानपणी आपल्या मोठ्या बहिणींचे वगैरे कपडे घेतलेले आहेत आणि ते चांगले असतात, तेच मी असं म्हणत नाहीये. सो मी तिला ते जेव्हा आमचं थोडं कम्फर्ट लेवल आली तेव्हा मी तिला विचारलं की असं चालेल का ग तुला, कारण की मला ना ते इतके छान छान कपडे आहेत आणि मला आवडेल की कावेरीने ते वापरले, घातले आणि त्याला त्याचा छान सो व्हेरी ग्रेशियसली सेड ऑफकोर्स, का नाही, मला खरंच आवडेल, प्लीज दे ना. असं आय वॉज लाईक, कारण बऱ्याच लोकांना ना राग येऊ शकतो आणि माझं असं झालं का म्हणून एक सस्टेनेबिलिटी सुद्धा मुलांना कळते. म्हणजे माझ्या लेकीला कळतं की आपणही चांगलं वापरावं की जेणेकरून आपणही जेव्हा ते पास ऑन करू कोणाला तेव्हा तेही छान प्रकारे घालू शकतील आणि त्याचा आनंद घेऊ शकतील. सो दॅट शी वॉज व्हेरी ग्रेशियसली, तिने ते शी सेड हा पाठव. आणि आता मग तिला पाठवलं की तिला कपडे घालते आणि मग ती फोटो पाठवते आणि इट्स लाईक सच अ क्यूट, आमच्यामध्ये ते मेसेजिंग चालतं. आणि मला पण खूप बरं वाटतं की अरे की रिलिव्हिंग दोज मोमेंट्स, की सनाया लहान असताना ते घालायचे आणि आता ती घालते. सो आय फील की अरे सनायाच तिथे उभी आहे सो मला ते फार, ते आमच्यामध्ये छान नातं तसं झालेलं आहे की विच इज अ व्हेरी, म्हणतो ना रोज फोन करून बोलतोय किंवा रोज असं नाहीये, बट देर इज अ गुड रिलेशन. सोनाली, अजून एक मजा सांगते. सोनालीला डोळे लागले होते केकची. अच्छा. त्याच्यानंतर आदिती सारंगधर, तिला डोळे लागले होते बिअरचे. अरे बापरे. मला डोळे लागले होते काजू कतली खाण्याचे. आता तुला कसले डोळे लागले होते सांग. मला ना मी कम्प्लीट व्हेजिटेरियन, राईट. माझ्या घरात कोकणस्थ ब्राह्मण घरातनं घरी कधीही नॉनव्हेज नाही. मग मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी थोडंसं नॉनव्हेज वगैरे खायला लागले अमुक तमुक. आणि मी प्रेग्नेंट झाल्यानंतर ना मला आफ्टर 2-3 months मला किचनमध्ये भाज्यांच्या वासाने खूप राग यायचा, म्हणजे उलटीसारखं व्हायचं. मला भाज्याच नको असायच्या आणि मला फिश हवं असायचं. म्हणजे मी कधीच एवढं फिश खाल्लं नाही जितकं मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये खाल्लंय. मला फिशचे डोळे, फिश करी, म्हणजे मी इतके चापून चोपून, मला लोक सांगायचे कोण की अरे नाही एवढं फिश खाऊ नका, मग बाळाला काय लव जास्त येते, केस जास्त असतात वगैरे असं सगळं. म्हटलं काही असू दे, माझी इच्छा आहे, मला फिश खायचंय, मी फिश खाणं. म्हणजे एवढी व्हेजिटेरियन असून सुद्धा म्हणजे मी फिश खात होते नंतर, पण असं नाही की मला रोजच फिश पाहिजे. आणि गोड आणि चाट, पण फिश वॉज लाईक मेजर. म्हणजे मी
किचन मध्ये जाताना सांगायचं की प्लीज भाजी चालू असताना मला बोलू नका, कारण आय कॅनॉट बेअर दॅट स्मेल. सो मला फिशचे डोहाळे होते. आणि मग नंतर मी थांबले. प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर मग आय डिडंट वॉन्ट फिश, पण तेव्हा मला फिश हवं असायचं खूप. सोनाली, आता आपण इतक्या गप्पा मारल्या, सगळं गुडी गुडी छान 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 छान, तर मला सांग, प्रत्येक ह्याला एक काळी बाजू पण असते. ह्या इंडस्ट्रीमध्ये काळी बाजू असं नाही म्हणणार मी, पण प्रत्येकाला बरे वाईट अनुभव येत असतात. तुला असे काही नेगेटिव्ह अनुभव आलेत का, ज्याच्यातून तुला मन दुखावलं गेलंय की हे असं नको व्हायला हवं, असं का होतंय, की लोक काय हे एथिक्स पाळत नाही, असं काही अनुभव आलेत का? म्हणजे असं ऑफकोर्स होतं, म्हणजे आता कोणत्याही क्षेत्रात ते होऊ शकतं, पण मला असं वाटतं की मी आजपर्यंत असं कोणा बाबतीत केलं नाहीये, तर माझ्या बाबतीत का झालं किंवा का व्हावं, आणि मी त्याचा फार पाठपुरावा केला नाही. पण म्हणजे इतक्या वर्षांच्या ह्याच्यामध्ये म्हणाल तर हा एकदाच अशी गोष्ट माझ्या बाबतीत झालेली आहे. आणि अदरवाईज जसं आपण कास्टिंग काउच वगैरे म्हणतो, त्या हिशोबाने माझ्या बाबतीत फार अशा काही गोष्टी घडल्या नाही. एकदाच एक झालेलं होतं, पण दॅट वॉज नॉट लाईक अ बिग थिंग. म्हणजे जिथे मला असं मी भेटायला गेले मीटिंगला आणि मला तिथे कळलं की ती व्यक्ती म्हणाली की ओके असं असं आहे, असं असं आहे, आणि द डिरेक्टर इज सिटिंग इनसाइड, कॅन वी गो. आणि मला तिथेच जरा शंकेची पाल चुकचुकली की अरे बापरे, आता तिकडे मी जाऊन का गप्पा मारू, आतल्या रूम मध्ये जाऊन का मी स्टोरीसाठी ऐकू किंवा काय वगैरे. तर ते मला ते थोडंसं, प्रत्येक मुलीला ना एक सिक्स सेन्स मिळतोच, तर तिथे मला ती अशी हे झाली की नाही इथे काहीतरी रॉंग आहे. आणि मी लिटरली त्यांना म्हटलं एक मिनिट, मी जस्ट आले, मला फोन आलाय, असं करून मी तिकडनं गेले, मी गेलेच, मी तिकडे गेलेच नाही. सो तो एकच छोटासा अनुभव आला. पण कामाच्या बाबतीत म्हणाल ना की म्हणजे आजकाल बरेच ऑप्शन्स आलेले आहेत आपल्याकडे, ऍक्टर्स किंवा डिरेक्टर्स, या सगळ्या गोष्टींसाठी. तर माझ्या बाबतीत एक गोष्ट झाली जी मला खूप कायम खटकते, कायम त्याच्या बाबतीत वाईट वाटतं. आणि मग मी असं म्हणते किंवा माझा नवरा मला म्हणतो की ठीक आहे ना, जे होत आहे अच्छे के लिए होत आहे, मे बी ते नाही झालं तुझ्या चांगल्यासाठीच झालं असेल, हे असं मी मनाला समजावते. पण तरीही ती रुखरुख आहेच ती. म्हणजे एक प्रवाहावरती एक खूप गाजलेला शो काही वर्ष चालू होता, आता जस्ट बंद झाला तो. तर त्याच्यामधली एक अतिशय काय म्हणतात त्याला, प्रॉमिनंट भूमिका, म्हणजे वन ऑफ द 2 किंवा 3 कॅरेक्टर्स मधली ती भूमिका होती जी मी करणार होते. आणि सगळे डिस्कशन्स प्रोडक्शन्स बरोबर, चॅनल बरोबर, आणि सगळं झालेलं होतं, लॉक झालेलं होतं, शूटिंग सुरू होणार, लुक टेस्ट झालेली, एव्हरीथिंग वॉज लॉक. फक्त मला जाऊन सही करायची होती कॉन्ट्रॅक्ट वरती, जी मी आउट ऑफ बॉम्बे होते आणि मी परत येऊन ते करणार होते. आणि नंतर 2 दिवसांनी शूट सुरू होणार होतं. हे सगळं चालू होतं आणि मी जयपूरमध्ये होते. आणि मी जयपूरवरनं जशी ऑन द वे होते, मला फोन कॉल आला की सॉरी, आपण ते करत नाही आहोत, कारण की दे हॅड रिप्लेस समबडी, त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी घेतलं होतं. आणि मला ना, आणि माझा वाढदिवस होता त्या दिवशी, तर मला ते इतकं लागलं होतं की कुठली सिरियल होती का? सिरियल होती, सिरियल, प्रॉपर सिरियल, जी आतापर्यंत चालू. नाव घेऊ शकतेस, त्या व्यक्तीचं नाव नको घेऊ. आई कुठे काय करते. हो. सो मला समजलं. फार सुंदर अशी ती सिरियल आहे. आणि त्यामुळेच मला असं झालं होतं की एव्हरीथिंग वॉज नाईस, द होल सेटअप, पण कुठे काय चुकलं मला काही कळलंच नाही. आणि मला त्याचं फार काही एक्सप्लेनेशनही मिळालं नाही. फक्त मला एवढं सांगण्यात आलं की वी आर नॉट शूटिंग, देर इज समबडी एल्स हू इज डुईंग इट द रोल. आणि माझं असं झालं ओके, आणि मी काहीच बोलले नाही. आणि पण तो एकच असा अनुभव होता इतक्या वर्षांमध्ये जिथे मला असं बरं, मी माझ्या आयुष्यात असं कोणावर केलं नाही की मी सांगितलं की मी तुमचं हे प्रोजेक्ट करते आणि आयत्या वेळेस सांगितलं की मी आता नाही मी करत आहे, मला दुसरं बेटर प्रोजेक्ट आलंय किंवा मला दुसरं प्रोजेक्ट आलंय, मी नाही करू शकते, मला जे पैसे चांगले मिळत आहेत तर मी तुमचं नाही करत. असं मी कधीच अनएथिकल, अनप्रोफेशनल कधीच वागले नाही. आणि माझ्या बाबतीत असं झालं तेव्हा जास्त वाईट वाटतं. आपल्याला असं खटकतं की यार आपण नाही असं केलंय कधी कोणाबाबतीत, तर आपल्या बाबतीत का झालं. आता ही गोष्ट वेगळी की नंतर आपण म्हणतो की जाऊ देत, पण आज ती सिरियल इतकी छान चालू आहे. आणि देन तुम्ही जेव्हा ती करणार होता तेव्हा तुम्ही तुमचं एक डोक्यामध्ये प्लॅनिंग केलेलं असतं. सो देन तुम्हाला ते आणखीन जास्त लागतं. आणि प्रवाहावरतीच माझी त्याआधी बेदुणे 10 नावाची सिरियल ऍज अ लीड आलेली होती. आणि त्यानंतर प्रवाहावर आजही तसंच नातं आहे सगळ्यांबरोबरच. सगळी तिथे काम करणारी मंडळी सुद्धा सगळी मित्रमैत्रिणीच आहेत. पण ते
होत असं वाटतं ना की आपल्या हातात एक छान काम गेलं, आणि का गेलं, का असं आहे त्यावेळेस 2 दिवसाआधीच आपल्याला सांगण्यात आलं की नाही नाही करत आहोत आम्ही, अमुक एका व्यक्तीला घेत आहोत, आणि ती व्यक्ती पण अशी नाही की तुम्हाला असं माहित जाणवते की तुम्ही जास्त सुटेबल होता त्याच्यासाठी. तर काय अंतर्गत गोष्टी काय घडल्या का काही अशा, सो ते मी जाणून घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण आय थिंक मला ते करेक्ट त्याचं उत्तर काही दिलं गेलं नाही. पण इट्स ओके, एनिवे आयुष्यात सगळं चांगल्या करता होतं म्हणून पुढे जायचं. पण येस, ती सल थोडीशी असते. थोडंसं गेल्या आठवड्यातच मिलिंद गवळी येऊन गेला, माझा चांगला मित्र आहे, टू स्वीट, खूप छान. त्यांच्याबरोबरच माझी लुक टेस्ट वगैरे झालेली होती. आणि मला तुझ्याकडे पाहिल्यानंतर खूपसा शिल्पा तुळसकरचा भास होतो. अरे बापरे, हो. तुझ्या ओळखीची आहे एखादी? हो, ऑफकोर्स. ती पण छान मैत्रीण आहे. तिची मुलगी आणि माझी मुलगी एकाच कथ्थक क्लासला, म्हणजे सोनिया परसुरे आहेत, त्यांच्याकडे कथ्थक शिकायला जात होत्या. त्यामुळे आम्ही मध्यंतरी भेटत होता. आता फार भेट एवढी नाहीये, बट या शी इज ऑल्सो गुड. आता आपण हे निगेटिव्ह बाजू बघत होतो. ह्या निगेटिव्ह बाजू बघताना मला अजून एक तुझ्या बाबतीत आठवतंय की आदिपुरुष त्याच्याविषयी, तर त्याला पण त्याच्यासाठी पण तुला खूप ट्रोल केलं गेलं. तू कैकेयीची भूमिका केली होतीस त्याच्यात. करेक्ट, मी कैकेयीची भूमिका केलेली. ओम राऊत यांनी, येस येस येस, आणि माझ्या नवऱ्याने ब्रह्माची भूमिका केलेली त्याच्यामध्ये. अच्छा, मी विचारणारच होते तू आणि विजयने कुठलं एकत्र काम? नाही, आम्ही एकत्र त्याच्यामध्ये नव्हतं, आमचे सीन्स एकत्र नव्हते, पण ही वॉज पार्ट ऑफ द प्रोजेक्ट. तो ब्रह्मा होता आणि कैकेयी होते, आणि त्यामुळे तो मला कायम चिडवतो की बघितलंस तू कैकेयी आहेस आणि मी ब्रह्मा आहे. म्हणलं असू दे, कैकेयी इकडे ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये नाही दाखवले, चांगल्या हेतूने दाखवले. खरंच चांगली होती. हो, एक्झॅक्टली. तिने तिच्या स्वार्थासाठी रामाला वनवासात पाठवत, ती गोष्ट वेगळी, पण ऑर अदरवाईज राम तिला खूप मानत होता. आणि हाच पॉइंट ऑफ व्ह्यू मला दशरथाची लाडकी बायको. करेक्ट. आणि ओमने ते आम्हाला सगळ्यांना तेव्हा हेच सांगितलेलं होतं की ती कैकेयी वाईट नाहीये, ती तिच्या मुलासाठी जे योग्य आहे ते म्हटलं, आणि ती वाईट नाहीये हे त्यांनी, म्हणजे ते टिपिकल आधीच्या काही याच्यामधनं कैकेयी म्हणजे एकदम नेगेटिव्ह, क्रूर आणि हा थँक्यू म्हणूनच तुला निवडलं असणार त्या भूमिकेत, काय माहिती नाही. बट तो अनुभव छान होता. त्यामुळे ते आम्हाला ब्रीफ त्याने दिलेलं होतं की शी इज नॉट नेगेटिव्ह, असं नाहीये ती. सो तो अनुभव खूप छान होता, आणि यू फील गुड टू बी पार्ट ऑफ सच बिग प्रोजेक्ट्स, आणि त्याचा आपण एक भाग होतो. अर्थात त्याच्यासाठी त्याला खूप ट्रोल केलं गेलं होतं, ही गोष्ट वेगळी आहे. पण मी असं म्हणेन की आजकालच्या मुलांना किंवा आजकालच्या जनरेशनना आपण जुन्या पद्धतीने जर काय शिकवायला गेलो रामायण, तर कदाचित त्यांना ते बोरिंग वाटेल, कदाचित त्यांना तेवढा इंटरेस्ट वाटणार नाही. सो मी असं म्हणते की ओमने ते वेगळ्या प्रकारे दाखवायचा प्रयत्न केला, जेणेकरून आजची जनरेशन पण एक छान पद्धतीने त्याच्याकडे बघेल आणि ते बघायला जाईल, त्यांना ते अट्रॅक्टिव्ह वाटेल की अरे हे छान दाखवतायत काहीतरी. हो, पण त्याच धर्तीवर हनुमान नावाची सिरियल आली होती लहान मुलांची. करेक्ट. तर त्याच्या खेळणी गदा बिदा किती लोकप्रिय झाला, मुलांना खूप आवडलं. एक्झॅक्टली. जसा काळ बदलतो तसं काळानुरूप तुमची स्टोरी टेलिंग पण बदल. हा, ऑफकोर्स त्यातल्या ज्या फॅक्ट्स असतील त्या तुम्ही बदलू शकत नाही. त्याच्यामध्ये काही समजा दुखावणाऱ्या गोष्टी काही दाखवल्या जात असतील तर ऑफकोर्स यू हॅव टू टॉक अबाउट इट. आणि त्याबद्दल आय थिंक आदिपुरुष मध्ये सुद्धा एखाद दुसऱ्या गोष्टी जर काय लोकांना खटकल्या असतील तर ओमने त्याबाबत क्लॅरिटी दिलेलीच होती. पण मला नाही असं वाटत की टोटल अप्रोचच चुकीचा होता. म्हणजे माझ्या मुलीला किंवा आणखीन तिच्या नंतरची जी यंग जनरेशन आहे त्यांना अशाच पद्धतीने थोडंसं प्लेफुली रामायण किंवा महाभारत किंवा या जुन्या ज्या आपल्या कथा आहेत त्या सांगणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला कम्प्लिटली रॉंग आहे असं ते वाटत नाही. सोनाली, आता आपण मायलेकींविषयी इतकं ऐकलं, आपण इतकं बोललो, चित्रपट त्याच्याविषयी बोललो, पण तुला ह्या चित्रपटाद्वारे काहीतरी आत्ताच्या मायलेकींना किंवा पुढे होऊ घालणाऱ्या मायलेकींना त्यांच्यासाठी तुला असं स्पेशल काही सांगायचं आहे का, की आईने मुलीशी असं वागावं किंवा मुलीने आपल्या आईशी असं वागावं, असं काही सांगायचंय का? मी असं म्हणेन की प्रत्येक आई मुलीचं नातं ना हे वेगळं वेगळं आहे. कारण तुम्ही वेगळे आहात, मी वेगळी आहे, तुमची मुलगी वेगळी आहे, माझी मुलगी वेगळी आहे. सो आपल्याला वी हॅव टू फाइंड अ वे
प्रत्येकाला प्रत्येकाचा एक फॉर्म्युला डेव्हलप करायला लागेल की जेणेकरून लहानपणापासून आतापर्यंत आपली मुलगी कशा प्रकारे वागतीये, तिला कशा प्रकारे आपण रिस्पॉन्स दिला की आवडतोय, काय प्रकारे आपण तिला रिस्पॉन्स दिला की कदाचित ती तिचा मूड ऑफ होतोय किंवा तिचा मूड बदलतोय किंवा ती ट्रिगर होते, या गोष्टी जेव्हा कळायला लागतात ना तेव्हा आय थिंक आई म्हणून आपण आपला पर्स्पेक्टिव्ह बदलला पाहिजे. कारण मुलं ही त्यांना हवी तशीच वाढणार, त्यांच्या आजूबाजूला घडतंय त्याच्यामधनं त्या एक्सपिरियन्सने त्यांचे एक्सपिरियन्सेस त्यांना येणार आणि त्यांचं आयुष्य घडणार आहे. तर आपण आपले एक्सपिरियन्सेस किंवा आपण आपल्या चांगल्या आणि वाईट घडलेल्या गोष्टी त्यांच्या अनुषंगाने त्यांच्यावर त्या लादू नयेत, कारण कदाचित त्यांचा एक्सपिरियन्स त्या गोष्टीसाठी वेगळा असू शकतो. आता वेगळा प्रश्न विचारते, तुला मुलगी झाल्यानंतर 1-2 वर्षात पुन्हा कोणी असं म्हटलंय तू सेकंड चान्स घे ग, मुलगा व्हायलाच पाहिजे, मुलगा हवाच ग, मुलगा हवाच ग, तर तुला असं कधी वाटलं का की मला मुलगा व्हायला हवा? नाही, मला एक तर असं कोणी थँकफुली माझ्या आयुष्यात तरी म्हटलं नाही की नाही आता एक तरी मुलगा झालाच पाहिजे. हे आई वगैरे सगळी मागे होतेच की नाही एकाला एक अजून पाहिजे, अजून एक मध्ये मुलगी, अजून एक मुलगी किंवा अजून एक मुलगा पाहिजे, हे सगळं होत होतं, पण मुलगाच पाहिजे. माझी नवऱ्याची मजा म्हणजे आम्हाला मुलगीच हवी होती. आणि माझा नवरा जोक करून म्हणायचा पण की मला जर काय मुलगा झाला ना तर तो त्याच्या मित्राला सांगायचा की रेडी रहना, अगर लड़का हुआ तो मैं हॉस्पिटल से लेके आके तेरे पास दे दूंगा, असं मजेनं मोठं म्हणायचं. कारण त्याचं असं होतं की मला मुलगीच पाहिजे. तर देवाच्या कृपेने आम्हाला मुलगीच झाली आणि मुलाचं असं कधी काही बर्डन नव्हतं. पण माझी म्हणजे आय वॉज व्हेरी कंटेंट विथ वन गर्ल. आणि तिला मग नंतर वाटायला लागलं माझ्या लेकीला की काय मम्मा मला कोणी भाऊ किंवा बहीण कोणीच नाही, नो सिबलिंग, माझ्या सगळ्या फ्रेंड्सना आहे. पण तिला सिबलिंग पण मुलगीच झाली असती. तर मग सोने पे सुहागा म्हणजे काय, 2 मुली तर म्हणजे कमालच ना, घरामध्ये मज्जाच. मी खूप अनलकी आहे, मला मुलगी नाहीये, 2 मुलगी आहेत. माझी खूप इच्छा होती की मला एक तरी मुलगी व्हावी. हो ना, सगळ्यांना असं वाटतं की एक मुलगी पाहिजेच पाहिजे. मुलगी असली की घरातलं वातावरणच वेगळं बदलून जातं, छान छोटे छोटे असं सगळं. मुलं त्यांच्या दुनियेमध्ये असतात. माझी नात आहे 6 वर्षाची, तर ती आणि नातू या दोघांमध्ये किती फरक कळतो आम्हाला. हो ना, ती आली का म्हणजे अगदी ती टिपिकल मुलीसारखीच आहे आणि नातू आहे तो अगदी मुलगा टगा झालाय असा. आणि आपल्याला ते असं होतं ना की मुलगे त्यांच्या ह्याच्यामध्ये इतके बिझी होऊन जातात, मुलीही आजकाल होतात, बट स्टील तो एक वॉर्मथ आणि एक बाई, एक मुलीचं जे एक इमोशनल अस्तित्व असतं ना ते खूप वेगळं असतं आणि त्याने खूप मजा येते. सो ते मला त्यामुळे असं झालं की तेवढं फक्त तिला असं वाटत होतं की म्हटलं बघ पण जर का तुला अजून एक भाऊ किंवा बहीण असते तुला केवढं शेअर करायला लागलं असतं. आता सगळं तुला शेअर नाही करायचंय ना, किंवा कट डाऊन आलं असतं की अच्छा तुला हे घ्यायचंय का, मग बघ मग हे नाही घेणार, मग ह्याच्यामधल्या अर्ध्या किमतीमध्ये मग तुला हे आणि तुला असं झालं असतं की नाही, असं मी तिला उगाच पटवत होते. बट आय एम व्हेरी हॅपी विथ वन चाइल्ड अँड दॅट इज अ गर्ल. अजून एक किस्सा सांगते माझा. लहानपणी माझी एक मैत्रीण होती, तर ती एकच मुलगी होती घरात आणि एक भाऊ होता. तर तिची आई म्हणायची हो उन्हात वगैरे आपल्या मुलीला पाठवायची नाही आमच्या नाही पाठवू नये, ती काळी होईल, तुला काय तू खूप गोरी आहेस असं आम्हाला बोलायची. तर मी घरी आईला म्हटलं आई असंच आहे, आणि आम्ही 4 बहिणी 1 भाऊ, काही बाहेरचं कोणी नको, आम्ही घरातल्याच सगळ्या खूप हुंदडायचो. तर माझ्या आईला थोडस हे वाटतं अरे असं काय म्हणते, एक मुलगी आहे म्हणजे पाठवत नाही ती जाते. तर ती माझ्या आईला जेव्हा ती माझ्या आईची मैत्रीण भेटलेली, आम्हाला एक मुलगी म्हणून आम्ही 4 मुली नाही तेवढंच जपतो, आम्हाला काही असं फरक पडत नाही. 4 मुली, एका मुलीचं जेवढं तुमचं असेल तेवढं मला माझ्या 4 मुली असा फाटका दिला. तुझं म्हटलं बापरे आई असं बोलते तिला, पण आईला कुठेतरी राग आलेला होता. करेक्ट. नाही त्यामुळे आय थिंक आय एम व्हेरी ब्लेस्ड की मुलगी झाली मला. आणि माझा तो निर्णयच होता की मला अजून एक नाही हे करायचंय, एक मुलगी एक छान आहे, छोटं कुटुंब सुखी कुटुंब. तू सोनाली आज आलीस, माझ्या स्पॉन्सरनी तुझ्यासाठी काही गिफ्ट पाठवले, गिफ्ट मी तुला देते. वा कितीही मोठं झाले तरी गिफ्ट म्हटलं की आनंद होतोच. डॉक्टर GD पोळ यांचं हॉस्पिटल आहे आणि मेडिकल कॉलेज आहे आयुर्वेदाचं. तर त्यांनी तुझ्यासाठी हे सगळं आयुर्वेदाचे प्रोडक्ट आहे आणि हर्बल टी आहे, मसाज ऑइल आहे. क्या बात आहे, किती मस्त. आणि मी माझा नवरा आम्ही दोघेही खूप साऱ्या आयुर्वेदिक गोष्टी वापरत असतो. सो
थँक्यू पोळ आणि त्यांचं फाउंडेशन सगळ्यांना थँक्यू सो मच. निरगुडकर फूड्स तर्फे आहे. सगळे प्रोडक्ट जे आहेत ते ऑर्गॅनिक आहेत. अरे वा. तुला, विजयला आणि तुझ्या लेकीला सगळ्यांना खूप आवडेल. आज सगळंच सगळ्या घरगुती, खरंच सगळं आवडीचं ऑर्गॅनिक आयुर्वेदिक असं सगळं छान मिळतं. थँक्यू. तुला देते. आणि मी ऐकलंय ह्यांच्याबद्दल, कधी ट्राय नव्हतं केलं. आय ट्राय दिस नाव. आणि हे नेल पॉलिश आहेत, लंडन वरून आणलेले आहेत. ओ किती छान. हे मला नाही मिळणार आहे माहितीये ना तुम्हाला. हे माझी लेक घेणार आहे. दोघे मिळून वापरा. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. हे सिरो कंपनीचे प्रोडक्ट आहेत. ओके. तर याची खासियत ही की हे सगळे अमेरिकन प्रोडक्ट्स आहेत. ओके. या एका बाटलीची किंमत 5,000 आहे. परंतु या कंपनीने ते सगळं इथे आणून त्याचे अनालिसिस केले आणि सेम प्रोडक्ट आपल्या याने बनवले. ओके. तर ते नक्की तू वापर. सगळ्याचे सगळे हे सुद्धा ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच. याची सगळी माहिती प्रत्येक बॉटलवर लिहिलेली आहे काय आहे ती. तुला काही लागलं तर मला फोन कर, मी तुला सांगेनच. नक्कीच. सो थँक्यू. तुम्हाला पण खूप ह्या गिफ्ट छान छान तर दिलेल्याच आहेत, पण खूप मस्त वाटलं. एकदम आपण घरगुती गप्पा मारतो ना, आपण घरगुती गप्पा मारतोय तसं खरंच म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की त्याच त्याच विषयांवरती बोललं जातं किंवा एक टिपिकल इंटरव्ह्यू होतो. तसं नाही झालं. आपण चहा प्यायला पाणी पित होतो आणि अशा छान मोकळ्या गप्पा मारल्या. मला खरंच खूप बरं वाटलं. पण थँक्यू. खरंच खूप छान वाटलं. तुम्ही इतके एपिसोड आतापर्यंत केले. तुम्ही मगाशी मला सांगता 105 झालेले आहेत. आणि ती कन्सिस्टन्सी आणि ते सातत्याने करणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही छान प्रकारे करता आणि त्याचा मी भाग झाले आज. त्याचा मला खरंच खूप आनंद होतोय. आणि मी सगळ्या तुमच्या व्ह्युअर्सला सांगेन आणि जे नवीन आत्ता बघतात त्यांना सांगेन की प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन नवीन जी मंडळी येतील त्यांच्याबरोबरच्या दिलखुलास गप्पा ज्या आहेत तुम्हाला ऐकायला मिळतील. सो थँक्यू. थँक्यू पुन्हा एकदा.